विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचा अर्ज फॉर्म कसा भरायचा डिटेल्स मध्ये माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या कमी किमतीमध्ये न चुकता फॉर्म भरून घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाही. तुम्हाला फॉर्म भरण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्हाला नवीन नोंदणी करा या ऑप्शन वरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे त्या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि जनरेट ओटीपी या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल ओटीपी हॅज बीन सेंट म्हणजे सक्सेसफुली, म्हणजे तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल. या ऑप्शन वरती इथे क्लिक करा आणि जो ओटीपी येईल तो इथे टाकायचा आहे. ठीक आहे, आता ओटीपी मी इथे टाकून घेतो 1 मिनिटामध्ये. तर इथे बघू शकता, इथे तुम्ही ओटीपी मी टाकतो. तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात ओटीपी टाकलेला आहे आणि व्हेरीफाय ओटीपी या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे, मी त्यावर क्लिक केलेले आहे. आता इथे रिफ्रेश होत आहे पेज, पुढील पेज. तुम्ही इथे काही करू नका, नेट थोडं स्लो आहे आणि वेबसाईट देखील थोडी स्लो आहे. ठीक आहे, आता इथं तुम्ही वाट बघायची आहे. आता तुमच्या समोर असा ऑप्शन दिसेल, बघू शकता ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली. या ओकेच्या बटनावरती इथे क्लिक करा. आता इथं बघू शकता, इथं बरोबर या ठिकाणी तुमचे आधार कार्ड प्रमाणे नाव बघायला भेटेल, मेल फिमेल येथे बघायला भेटेल, जन्मतारीख येथे बघायला भेटेल आणि इथं राज्य वगैरे बघायला भेटेल. ठीक आहे, आता तुम्हाला इथे तुमचा ईमेल आयडी बघायला भेटेल. ईमेल आयडी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो ईमेल आयडी आहे ना तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे, ईमेल आयडी टाका तुम्ही इथे. त्याच्यानंतर ईमेल आयडी कोणत्याही प्रकारची चूक होऊन देऊ नका, कारण पुन्हा येत नाही. ठीक आहे, ईमेल आयडी टाका. त्याच्यानंतर एक पासवर्ड क्रिएट करा. पासवर्ड कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये कॅपिटल अक्षर असलं पाहिजे, स्मॉल देखील असलं पाहिजे, एखादा अंक असला पाहिजे आणि एखादं चिन्ह देखील असलं पाहिजे. उदाहरण म्हणून एखादा पासवर्ड येथे मी तुम्हाला सांगून देतो, त्याचप्रमाणे येथे तुम्ही एखादा पासवर्ड येथे टाकून घ्या. पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहे. पहिलं आहे पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 16,600 पेक्षा प्रश्न जास्त कव्हर करण्यात आलेले आहे स्पष्टीकरणासहित. आणि दुसरे पुस्तक म्हणजे सरावासाठी सर्वात बेस्ट आहे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 16,900 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. दोनही पुस्तकांमध्ये नवीन आणि जुन्या इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेली आहे. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंट मध्ये तुम्ही खरेदी करायची आहेत. जर ऑनलाईन घ्यायची असेल तर अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा कोणत्याही अदर प्लॅटफॉर्म वरून ऑनलाईन तुम्ही खरेदी करू शकतात. आता येथे सर्व माहिती टाकल्याच्या नंतर खाली रजिस्टर या बटनावरती येथे क्लिक करा. ठीक आहे, रजिस्टर बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता प्लीज चेक युअर मेल और व्हेरिफिकेशन लिंक. त्याच्यावरती एक तुम्हाला मेल येतो, मेलवरती एक लिंक येते, त्या लिंक वरती क्लिक करायचं आहे आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे. फक्त ईमेल येईल अशा प्रकारचा या लिंक वरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन लिंक होईल. आता या ठिकाणी तुम्ही आपोआप येथे बॅक येईल, तुमचं या ठिकाणी पेज रिफ्रेश होईल आणि तुम्ही बॅक याल. या आता काय करायचं आहे, इथं जो तुम्ही ईमेल दिलेला आहे कधी करायचा आहे, ज्यावेळेस तुम्ही ईमेल वरती लिंक येईल त्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर व्हेरिफिकेशन कराल. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे टाकायचा आहे तुमचा ईमेल जो टाकला होता तो, आणि जो तुम्ही पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड इथे टाका आणि हा कॅप्चा जो आहे जशाचा तसा इथे टाका आणि लॉग इन बटनावरती इथे क्लिक करा. आता कॅप्चा जर अवघड असेल तर इथे क्लिक करून तुम्ही सारखा सारखा बदलून दुसरा घेऊ शकतात. आता ईमेल टाका, पासवर्ड टाका आणि कॅप्चा टाका आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करा. ठीक आहे, आता इथं जर बघितलं तर सर्व माहिती तुमच्या आधार कार्ड प्रमाणे आपोआप येईल. आधार कार्डचा तुमचा फोटो इथे आलेला बघायला भेटेल. आधार कार्ड प्रमाणे नाव, मोबाईल नंबर, मेल फिमेल आणि जन्मतारीख आपोआप इथे आलेली बघायला भेटेल तुमची सर्व माहिती. आता इथं तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. जी ईमेल वरती लिंक येते ती थोडीफार उशिरा देखील येऊ शकते. त्याची लिंक, त्याची लिंकची मुदत 3 दिवस असते. 3 दिवसाच्या आत तुम्हाला व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं. ठीक आहे, त्यासाठी फॉर्म कधीही तुम्ही नंतर भरला तरी चालेल, परंतु रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्या. आता इथं फॉर्म भरण्यासाठी इथं या ऑप्शन वरती तुम्हाला बघू शकता, या ऑप्शन वरती यायचं आहे आणि इथं पदासाठी अर्ज करा या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करा. ठीक आहे, आता पुढे माहिती इथे महत्वाची माहिती इथून पुढे सुरुवात झालेली आहे. सर्व माहिती न चुकता डिटेल्स मध्ये तुम्ही भरायची आहे. फॉर्म भरून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती देखील तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे,
आता इथं जर बघितले स्वतःचे इंग्रजी नाव, तुमचे फक्त स्वतःचे पहिले नाव टाकायचं आहे, वडिलांचं आडनाव वगैरे पुढे टाकायचे आहेत. इथं फक्त तुमचं इंग्रजीमध्ये पहिलं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इंग्रजीमध्येच तुमच्या वडिलांचं इथे पुढे नाव टाका, नंतर आडनाव पुढे टाका. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये तुमचं आईचं नाव टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर मराठीमध्ये फक्त स्वतःचं पहिलं नाव टाका. त्याच्यानंतर वडिलांचं नाव इथे मराठीमध्ये टाका आणि आडनाव मराठीमध्ये टाका आणि इथं आईचे नाव देखील इथे मराठीमध्ये टाका. ठीक आहे. सर्वात महत्वाचा इथला पॉईंट लक्षात घ्या. याच्यामध्ये लक्षात घ्या, आता तुम्ही कोणकोणते फॉर्म भरू शकता. एक फॉर्म भरू शकता पोलीस कॉन्स्टेबल, त्याच्यानंतर पोलीस चालक, त्याच्यानंतर पोलीस एसआरपीएफ, बँड्समन पोलीस आणि प्रिझन कॉन्स्टेबल म्हणजेच कारागृह पोलीस, हे 5 तुम्ही फॉर्म भरू शकता. आता समजा कॉन्स्टेबलचा भरला त्याच्यातच रेल्वे पोलीस आहे, रेल्वे पोलीस वेगळं नाही. हा पॉईंट येते लक्षात घ्या. आता मला इथं भरायचं आहे, तर इथं मी भरायचं आहे कारागृहाला भरायचं आहे. तर कारागृहाच्या जागा या 4 ठिकाणी आहेत. बघू शकता मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक. तर मला इथं पुणेला भरायचं आहे, तर पुणे ऑप्शन वरती मी इथे क्लिक करणार. वरील सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर पुढील पृष्ठ या बटनावरती तुम्ही क्लिक करा. हा आरक्षणाचा तपशील येथे ओपन झालेला आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला आरक्षण घ्यायचं आहे तेच तुम्ही इथे यस करा, नाहीतर नो करा. अंशकालीनला असेल तर यस करा, नाहीतर नो करा. माजी सैनिक असेल तर यस करा, नो करा. भूकंपग्रस्त आहे, म्हणजे होमगार्ड, गृहरक्षक म्हणजे होमगार्ड. त्याच्यानंतर अनाथ असेल तर यस करा. आरक्षण घ्यायचं असेल तर यस करा, नाहीतर नो करा. ठीक आहे. आता काही विद्यार्थी यांच्याकडे आरक्षण असतं परंतु त्यांना घ्यायचं नसतं, त्यांनी इथं कंपल्सरी नो करायचं आहे. ठीक आहे. खेळाडू वगैरे असेल तर यस करा, अन्यथा इथे नो करा. सर्व ऑप्शन मी इथे सिलेक्ट करतो. ठीक आहे. एवढे ऑप्शन सर्व नो ऑप्शन मी सिलेक्ट केलेले आहे. आता खाली आल्याच्या नंतर तुमची कॅटेगरी इथं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तुमची कॅटेगरी सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला जो कास्ट सर्टिफिकेट वरील नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकायचा असतो. तो मला इथे टाका. त्याच्यानंतर दिनांक, ते कधी इश्यू झाले त्याचा दिनांक टाका. इथं सर्वात पहिल्यांदा आल्याच्या नंतर तुम्ही इथे इथे बघू शकता साल सिलेक्ट करा. साल सिलेक्ट केले, समजा 2020 सिलेक्ट केले. त्याच्यानंतर इथं महिना सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथे तारीख अशा प्रकारची सिलेक्ट करा. ज्याप्रमाणे तुम्ही ही दिनांक टाकली त्याचप्रमाणे तुमचं जन्मतारीख. आता शिक्षण इथं काय करायचंय, शिक्षण तुम्ही 12वी टाकायचं आहे. जास्त शिक्षण झालं असेल तर इक्विव्हॅलेंट तुम्ही करू शकता. आता इथं सिंपली मी फक्त 12वी सिलेक्ट करेल आणि जन्मतारीख इथे तुम्ही सिलेक्ट करा, वर्ष सिलेक्ट करा, महिना सिलेक्ट करा आणि तुमची तारीख वयाची सिलेक्ट करा. ठीक आहे. सर्व माहिती टाकल्याच्या नंतर तुमची जन्मतारीख बरोबर आली आहे का हे तुम्ही सर्वात पहिल्यांदा याची खात्री करा. इथं सर्व माहिती मी इथे टाकून घेतो. आणि 12वीचा या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट नंबर असतो, उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक म्हणजेच 12वीची जो बोर्ड सर्टिफिकेट नंबर असतो तो काय करायचा आहे तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो कुठे असतो, उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक. तर माझं या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट इथे मी दाखवत आहे उजव्या कोपऱ्यामध्ये. बघू शकता उजव्या कोपऱ्यामध्ये इथे 6 अंकी असते ते टाकायचं आहे आणि इथं पुढील पृष्ठ या बटनावरती तुम्ही क्लिक करा. पुढचं पेज ओपन झालेलं आहे. इथं तुम्हाला संपूर्ण तुमचा पत्ता टाकायचा आहे आणि संपर्कासाठीचा रस्ता वगैरे कोणता, शेजारले रोड वगैरे ठिकाण वगैरे टाकायचं आहे. संपर्काचा परिसर म्हणजे तेथील तुमचे कोणत्या गल्लीमध्ये राहता, वाडीमध्ये ती वाडी वगैरे टाकायची आहे. त्याच्यानंतर राज्य आपलं महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करा, जिल्हा इथे सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, मुक्काम पोस्ट. पोस्ट जर वेगळं असेल, पोस्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता हे पोस्टाचं तुमचं काहींचं गाव आणि तालुका, गाव आणि पोस्ट एकच असतं तर गावाचं नाव इथे टाका. पोस्ट वेगळं असेल तर पोस्ट इथे वेगळं टाका. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं तुमचं पिन कोड इथे टाका. आता इथं परमनंट ऍड्रेस आणि या ठिकाणी प्रेझेंट ऍड्रेस हे एकच असेल किंवा वेगवेगळा असेल तर एकच असेल तर टिक करा. वेगळा दुसरा 2 ऍड्रेस असेल तर तुम्ही इथे दुसरा ऍड्रेस टाकू शकता. आणि संपूर्ण माहिती टाकून इथे पुढील पृष्ठ या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करा. आता इथे पुढील पेज ओपन झालेले आहे. तुमचा जो धर्म आहे हिंदू, मुस्लिम, सिख, जे एवढे पण धर्म आहे, ऑदर असेल तर ऑदर करा आणि असेल तर याच्यापैकी सिलेक्ट करा. आता इथं धर्म सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमची या ठिकाणी जात येथे टाकायची आहे, कंपल्सरी नाही टाकणे. त्याच्यानंतर पोटजात टाकायची असेल तर टाका, अन्यथा स्किप करू शकता. जर तुम्ही शासकीय नोकरीमध्ये असाल तर यस करा किंवा यस किंवा नो करा. म्हणजे तुम्ही जर होमगार्ड किंवा MSF वगैरे कशामध्ये असेल सैन्य दलामध्ये तर यस करा, अन्यथा नो करा. तर महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे आदिवासी आहात, तर म्हणजे महाराष्ट्राचे डोमिसाईल म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का डोमिसाईल, तर येथे कंपल्सरी तुम्हाला यस करायचं आहे. यस केल्याच्या नंतर तुम्हाला जो त्याचा सर्टिफिकेट नंबर असतो, जावक क्रमांक, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. ते कधी इश्यू झाले त्याचा दिनांक इथे टाकायचा आहे. सर्वात पहिल्यांदा इथे तुम्हाला जाऊन साल सिलेक्ट करायचं आहे. बघू शकता समजा 2020 केले, त्याच्यानंतर महिना सिलेक्ट करा, त्याच्यानंतर इथे तारीख सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्ही कर्नाटकचे आदिवासी आहात का, तर
कंपल्सरी इथे नो करायचं आहे, नोच असतं ते. तर आता ज्या उमेदवारांना या ठिकाणी SC ST ला नॉन क्रिमिलियर लागू नसते, सिंपल इथे कंपल्सरी आम्ही इथे नो करणार. ज्यांना या ठिकाणी OBC, NTB, NTC, NTD वगैरे ज्या आहेत कॅटेगरी त्यांना लागू असते, त्यांनी कंपल्सरी येस करायचं आहे आणि तेथे त्याचा नंबर टाकून दिनांक देखील टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पोलीस शिपाई पदाच्या विहित शारीरिक अर्हता पूर्ण करता, तुमची शारीरिक अर्हता पूर्ण आहे की येस करायचं, आणि देखील वैद्यक दृष्ट्या सक्षम आहात का इथे देखील कंपल्सरी येस करा. त्याच्यानंतर NCC प्रमाणपत्र वगैरे असेल तर ते येस करा आणि नसेल तर इथे नो करा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, NCC ला इथे मी नो केले. ठीक आहे, एक मिनिट बघू शकता, NCC ला नो केले. त्याच्यानंतर वाहन चालक इथे माझ्याकडे नाही लायसन, तर मी इथे नो करणार. कारण या ठिकाणी महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या, हे या ठिकाणी वाहन चालक आता कंपल्सरी केलेली आहे पोलिसांना, ते पण निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला 2 वर्षात देणे गरजेचे आहे. तुम्ही ते कधी देऊ शकता. आता इथं संगणक हाताळणी येत असल्यास प्रमाणपत्र आहे का, इथे तुमच्याकडे MSCIT असेल तर येस करा, टायपिंग प्रमाणपत्र असेल तर देखील तुम्ही येस करा, आणि याच्यापैकी नसेल तर इथे नो तुम्ही करा. ठीक आहे. आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे किंवा पाल्य वगैरे आहात का तुम्ही, असेल तर येस करा, अन्यथा नो करा. पूर्ण माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर पुढील पृष्ठ या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. आता इथं शैक्षणिक माहिती आलेली आहे. सर्वात पहिल्यांदा इथं अर्हता इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला 12वी जास्त शिक्षण झालं असेल तर इक्विव्हॅलेंट सिलेक्ट करू शकता. आता इथं कंपल्सरी मी 12वी या ठिकाणी सिलेक्ट करणार. तुमच्या या ठिकाणी 12वीचं कॉलेजचं नाव किंवा जे बोर्ड नाव असते ते सिलेक्ट करा. आता इथं मी पुणे बोर्ड लावतो, तर पुणे डिव्हिजनल बोर्ड असे मी इथे टाकणार. बघू शकता इथे पुणे डिव्हिजनल बोर्ड मी इथे टाकलेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही पास आहात की नापास इथे तुम्ही सिलेक्ट करा. निकालाचे वर्ष, निकालाचे 12वीचे निकालाचे वर्ष किती आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. आता इथे थोडे बॅक करेल मी, 2016 इथे सिलेक्ट करणार. आता इथं महत्वाचा एक पॉईंट लक्षात घ्या, 12वी मध्ये तुम्हाला जो 12वीचा निकाल तुम्ही इथे ओपन करायचा आहे. 12वीचा निकाल ओपन केल्याच्या नंतर प्राप्त गुण म्हणजे कितीपैकी किती गुण मिळाले, तर 282 गुण मिळालेले आहेत. किती? 282. आता ठीक आहे, 282, आणि ते किती पैकी मिळालेले आहेत, तर इथं 650 पैकी. ठीक आहे, हे इथे सिलेक्ट केले. त्याच्यानंतर तुम्ही पदवीधर असाल तर येस करा, अन्यथा नो करा. इथं सिंपली मी नाही करणार. त्याच्यानंतर आपण पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर येस करा, अन्यथा नो करा. आता हा पॉईंट इथे लक्षात घ्या, पोलीस शिपाई पदावरती अगर तुमची जर निवड झाली नाही, तर तुम्ही या ठिकाणी तुमची नंतर लिस्ट लागतात. MSF मध्ये चांगले मार्क असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ इच्छुक आहात का, असेल तर येस करा, अन्यथा नो करा. इथं सिंपल असेल तर येस करा, नाही तर नो करा. आणि इथं चेकबॉक्स असतो, इथं याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि सर्व माहिती बरोबर असेल तर याची खात्री करायची आहे. आता इथं अर्जाचे पूर्वदृश्य या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा पूर्ण फॉर्म येथे ओपन होईल. पूर्ण बरोबर आहे की नाही हे तुम्हाला पूर्ण सिलेक्ट करायचं आहे. बरोबर आहे की नाही पूर्ण चेक करून घ्यायचंय. पूर्ण चेक करा. बरोबर असेल तर इथं खाली या आणि बंद करा या बटनावरती क्लिक करा. पूर्ण बरोबर असेल तर याची खात्री करा आणि जतन करा या बटनावरती क्लिक करा. आता बघू शकता, कृपया माहिती तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती पुन्हा संपादित करू शकत नाही, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला परत माहिती एडिट करता येणार नाही. बरोबर असेल तर येस करा, अन्यथा नो करा. आता बरोबर आहे तर ओकेच्या बटनावरती मी इथे क्लिक करणार. आता इथं टोकन क्रमांक मला इथे भेटलेला आहे. ठीक आहे. किती आहे? 1287. ठीक आहे, टोकन क्रमांक भेटला. आता या बटनावरती इथे मी क्लिक करणार. आता याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपोआप तुम्ही होम पेज वरती येणार, बॅक बटनावरती येणार. तुमचा फॉर्म भरून झालेला आहे. इथं पे नाव या बटनावरती लगेच क्लिक करू नका. तुम्हाला अजून तुमची स्वाक्षरी, तुमच्या फोटो आणि सही अपलोड करायची आहे. तर इथे आल्याच्या नंतर बघू शकता, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या बटनावरती क्लिक करून घ्या. आता या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आता इथं बघू शकता, फोटो कसा अपलोड करायचा, त्याचे फोटोची साईज किती पाहिजे, 5 KB ते 20 KB या दरम्यान पाहिजे, आणि रुंदी 160 पिक्सेल पाहिजे, आणि उंची 200 ते 212 पिक्सेल एवढी पाहिजे. इथे क्लोजच्या बटनावरती क्लिक करा आणि आता इथे जाऊन बघू शकता, स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती क्लिक करू शकता. आता तुम्हाला फोटोची आणि सहीची साईज कमी जास्त कशी करायची, ते अपलोड कशी करायची याच्यावरती डिटेल्स मध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघून घ्यायचा आहे. आता इथं मी सांगत बसणार नाही, कारण त्याच्यावरती आधीच व्हिडिओ बनवलेला आहे. आता इथं बॅक या बटनावरती क्लिक करतो. ठीक आहे. आता फोटो आणि सही मी अपलोड करून घेतो, आणि फोटो आणि सही कशी अपलोड करायची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला इथे समजून येईल.
इथे बघू शकता फोटो आणि सही मी इथे अपलोड करून घेतलेली आहे. या बॅक बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पे नाव हा ऑप्शन दिसेल, या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करा. त्याच्यानंतर इथे टोकन क्रमांक दिसेल, पुढे जा या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी पेमेंटसाठी ऑनलाईन भरणा या बटनावरती इथे क्लिक करा. कॅप्चा इथे तुम्ही बदलू शकता, चांगला सोपा असेल तो बघून इथे तुम्ही टाकायचा आहे. ठीक आहे. आता एक कॅप्चा मी इथे टाकून घेतो. टाकून घेतलेला आहे. इथं सबमिट या बटनावरती इथे मी तुम्हाला क्लिक करतो. इथे बघू शकता, क्लिक केल्याच्या नंतर नेट वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड हे वेगवेगळे ऑप्शन दिसतील. याच्यापैकी कोणत्याही बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. शेवटला सर्व ऑप्शन तिथे भेटतील. इथे क्लिक केल्याच्या नंतर इथं क्लिक करा. ठीक आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती इथे खाली आल्याच्या नंतर इथे तुम्ही क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता इथं सर्व ऑप्शन भेटतील. क्रेडिट, डेबिट, नेट बँकिंग आणि वॉलेट्स. आता सिंपली क्यूआर ने सोपे जाते, तर क्यूआर वरती मी इथे क्लिक करणार. क्यूआर केल्याच्या नंतर क्यूआर ओपन होईल. 5 मिनिटे याची व्हॅलिडिटी राहील. तोपर्यंत तुम्ही पेमेंट करायचं आहे. पेमेंट करताना कोणाचाही कॉल येऊ किंवा या ठिकाणी काही हो बॅक यायचं नाही. म्हणजे तुमचे पेमेंट सक्सेसफुल होईल. बॅक वगैरे आल्या तर तुमचे पेमेंट कट होऊन जाईल आणि फॉर्म सक्सेसफुली सबमिट होणार नाही. त्यासाठी बॅक येऊ नका, कोणाचाही कॉल मेसेज रिसीव्ह करू नका. तर अशा प्रकारे तुम्ही पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याची प्रोसेस कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.